काय ताई, काय केलं तुम्ही? निर्मला काय हे? नाही तर काय, मी केलं असतं तर ठीक होतं ना. मी आहेच कोयता. कोयता? एक गाव दोन तुकडे. तसं असेल तर मग समोर दोन कोयते आहेत. बाबा, मी आईला बोला ना काहीतरी, उगाच आमच्यावर का घसरताय? अगं आयुष्यच बोलत होतो, पण मध्येच उषाताई बोलल्या ना. काही गरज होती का हे सगळं करायची? होय, हे काय वागणं झालं? म्हणजे काय, म्हणजे काही म्हणजे समजतच नाही ना मला. उषाताई तिला बोलू द्या. हा बोला. मग काय करू, मला काही सुचतच नव्हतं. शेवटी अनुष्ठान करायचं ठरवलं. तेवढंच करू शकते ना हो मी. मला काही सुचेनासच झालं. पहा ना, आपल्या दोन सोन्यासारख्या मुली, त्यांच्या नशिबी माती काय यावी? म्हणजे ती माझ्याकडे आली म्हणून नशिबाची माती झाली काय तिच्या? अगं नाही, मला असं नव्हतं म्हणायचं गो उषा. पण बघ ना, मनूच्याच बाबतीत असं का व्हावं? ऑफिसला जाणारी सरळ मार्गी मुलगी, तिच्याच बाबतीत असं विपरीत घडावं? आणि मेघा, तिला संसाराची किंमतच नाही. सांगून सांगून कंटाळले मी. आपल्या दोन्ही मुलींच्या नशिबात सुखच नाही. शांत हो निर्मला. अगं आपल्या नशिबात काही कमी वादळ आली काय? पण आपण पार केली, ती पुढे गेलो. नशिबाला दोष देत नाही बसलो, मुरलो संसारातही आणि आयुष्यातही. त्या दिवशी सत्यजित म्हटलं ना, मला पटलं ते, की लग्नाला अक्षतांची नाही तर अंडरस्टँडिंगची गरज असते. आणि मला वाटतं आपल्या दोन्ही मुलींमध्ये ते आहे. पण मनू, हे बघ, मनू लहान आहे, हळवी आहे, अल्लड आहे, असंच आपण तिला समजत आलो ना आजवर. पण त्या पोरीचा हा प्रवास पाहून थक्क झालो मी. म्हणजे एकदम अल्लडपणापासून तिने जो आपला प्रवास सुरू केला, तो एका समजदार कणखर स्त्रीपर्यंतचा तिचा हा प्रवास खरोखर खूप छान आहे. शेवटी आपलं मूलपण सोडून मोठं व्हावं, हेच तर प्रत्येक आई बापाला वाटत असतं ना. मग मनू असो किंवा मेघा असो, त्या दोघींमागे ना त्यांचे जोडीदार ठामपणे असे दीपस्तंभासारखे उभे आहेत. आणि मला खात्री आहे, आपल्या मुली सुद्धा जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा ठामपणे त्यांच्या मागे उभ्या राहतील. पण तू हे असं आतताईपणा करणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. हे बघ, मी बोलून आलोय वकिलांशी, सगळं ठीक होईल. बरोबर आहे, बरोबर बोलताय तुम्ही. बरं मी काय म्हणते, मी निघते. 4 घरची कामं अजून राहिलेली आहे. हा ताई, आता परत असा आताताईपणा करायचा ना. हा ध्यान ठेवा जरा. आणि मेघुडे, जे सांगितलं ते ध्यानात असू दे. हा बाबू, चल. उषाताई, तुमचा अनिकेत फार गुणी आहे. छान संस्कार केले तुम्ही त्याच्यावर. आभारी आहे मी तुमचा. पैसे नव्हते माझ्याकडे द्यायला, म्हणून भरभरून संस्कार दिले माझ्या पोराला. पण त्याचा फायदा झाला. सोन्यासारखी सून घरात आणली माझ्या. गे बाय माझे, मी परत बोलत बसले. मी निघते. हा काम करून येते. हा आलेच मी, आलेच. मेघा, सत्यजित कुठे? मी फोन करणारच होते त्याला, आलेच.
निर्मला, पुन्हा असं करू नकोस. आता कोणीही कच खायची नाही, कळलं? शुभ प्रभात. हा, गुड मॉर्निंग. बसा 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 बसा. बोपे, बोपे. हा सर, गुड मॉर्निंग. काय बोपे, काय पिकनिकला आल्यासारखी येता का तुम्ही ऑफिसला? अर्धा स्टाफ आलेला असतो, अर्धे गायब असतात. काय मिस्टर अनिकेत, मिसेस मानसी, ईशा आहेत कुठे? त्यांची तब्येत जरा बरी नाहीये. हे कळलं तुम्हाला? आणि मग या दोघांचं काय? त्यांनी काय कळवलंच नाही. एक स्टँडर्ड उत्तर दिलं की झालं काय? आपण फोन करून विचारावा काय आपलं फोन करणारच होतो, पण ते विचार. या, अनिकेत सरांचाच मेसेज आलेला आहे, आज ऑफिसला येणार नाही. मेसेज केला, झालं का? म्हटलं ना, सगळे पिकनिकला आल्यासारखे येतात. या आत्या. गोप्या, अनिकेतला फोन लाव. रिचार्ज संपलाय. समोर सर. लवकर लवकर. हॅलो सर. अनिकेत, काय कॉलेजला पुन्हा ऍडमिशन घेतलीस का तू? काय काय बोलताय सर? माझं नाव काय सेव्ह केलंस रे तुझ्या फोन मध्ये? मित्र, बडी, डूड, फ्रेंड. समर सर म्हणूनच केलाय. तुला काय वाटलं रे? आम्ही कॉलेजच्या नाक्यावर वडापाव खात तुझी वाट बघत बसलोय आणि इथे मित्रांमध्ये भेट लागली. आण्या भाई आज येत नाही कॉलेजला, बघायचं काय? 10,000 रुपयाची भेट लागली आमच्यात. आणि मग तू तुझ्या मित्राला मेसेज पाठवणार की आज मी येत नाहीये, आणि मग त्यावर मी असं म्हणणार की बाग मी बोलला होतो ना आण्या भाई येणार नाही कॉलेजला, मी बॅट जिंकलो. असं चाललंय आमचं. तुला काय वाटलं रे? एक मेसेज टाकला की झालं काय? क्लायंटनं टाकले ना जबाबदारी तुमच्या खांद्यावर. त्या दिवशी एवढं मिरवलं, मोठेपणा घेतलात ना तू आणि तुझ्या बायकोनं, मिसेस मानसी, अनिकेत, उषाना. ऍक्च्युली सर, मी आणि मनू त्याच प्रोजेक्टच्या कामासाठी बाहेर आहोत. आणि सर, सगळं असं मेसेजवर कसं सांगणार ना? आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटतो ना सर, आणि सगळे अपडेट्स देतो. तुम्ही काही काळजी करू नका. या, हा, कामं झाली की ऑफिसलाच या. आता फिल्मच्या हिरो हिरोईन सारखे बाहेर पावसात गाणी म्हणत फिरू नका. येस, ठेवला बघ. हे करेक्ट केलंस तू. तू चालली होतीस बोलायला. अगं मनू, त्यांना असंच बेसावत ठेवलं पाहिजे आपल्याला. एकदा का सगळ्या बाजूने कोंडी झाली ना की बरोबर नाक घसत आपल्या समोर येईल बघ. गोपे, काय चाललंय? सर, तुम्ही आहे ना खूप टेन्शन मध्ये दिसताय. म्हणून मग मी पण, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना की तुम्ही खूप टेन्शन मध्ये असलात ना की मग माझा पण कामात लक्ष लागत नाही, खूप त्रास होतो. म्हणजे कसं आहे ना, तुमच्यासोबत राहिल्यामुळे मग माझं पण, जिथे तुम्ही तिथे आम्ही. जिथे मी तिथे तुम्ही.
चला मग काम करूया, मी जुलाबाच्या गोळ्या घेतो, दोघे जाऊ. नाही नको सर. येत आहे? सर एक विचारू का? मी गप्प बसा असं म्हणालो तर गप्प बसणार नाही, बोला बोला. तुम्ही अपसेट दिसताय, कशामुळे? अनिकेत, आता त्या अनिकेतचं काय आणखीन? आता आमचा जो फोन झाला ना, मला स्ट्रॉंग गट फिलिंग आहे तो काहीतरी लपवतोय. तुम्ही आहे ना प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी शंकाच काढत असता. काय तर तेवढं कुठेतरी गेले असतील फिरायला, लोणावळा, महाबळेश्वर. मस्करी आहे, मस्करी वाटते सगळी. नाही, आउट आउट. ऐका ना सगळे, तुम्ही सगळी माझी माणसं आहात आणि माझ्या पाठीशी उभी आहात. यातच मला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतंय. आज जे जे काही झालं, मी जे जे काही तुम्हाला सांगितलं, त्या सगळ्याचा मी पूर्ण विचार केलाय. तुम्हाला कोणाला कोणाला काय काय करायचं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहेच. काही जरी कन्फ्युजन असेल ना तरी अनिला किंवा मला कॉल करा. आता पहिली स्टेप, आम्ही रोजच्या सारखे ऑफिसला जाणार आहोत. ऑफिसमधून आम्हाला जी काही माहिती काढता येणं शक्य आहे त्या कामाला सुरुवात करणार. हे पण म्हणू, उद्या कशाला? आपण आजपासूनच चालू करूयात ना. नाही नाही, आता मला 1 मिनिट पण वाया नाही घालवायचंय. जोपर्यंत त्या समरला अद्दल घडवत नाही ना, पण तोपर्यंत मी शांत नाही बसू शकणार. मेक सेन्स, कारण तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन खूप पुरावे आणि माहिती गोळा करायची आहे. हा पण एवढा उशिरा पण ऑफिस चालू असतं. मिसेस मानसी, हॅलो सर. चक्क तुम्ही फोन केलात मला? एम्प्लॉई बॉसलाच फोन करणार ना. अनिकेतही आहे माझ्यासोबत. आम्ही दोघंही येतोय, आमचं काम झालंय. या ना या. ऑफिसही तुमचंच आहे आणि मीही तुमचाच आहे. म्हणजे तुम्हा दोघांचं आहे. या या. आलोच. ऑफिसमध्येच महत्वाची कामं आहेत. तू काय सांगितलंस? अगं, एवढं सगळं होऊन तू ऑफिसला जाणार आहेस? हो आई. अगं, प्रॉब्लेम्स पासून लपून काय होणार आहे? त्यांच्यापासून पळून किंवा ते लपवून किंवा त्यांच्याविषयी काहीच न बोलून किंवा जरी ते विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी प्रॉब्लेम्स सुटत नाही. ते सुटतात तेव्हाच जेव्हा आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि आई, तू आणि बाबांनीच तर आम्हाला शिकवलंय. कितीही वादळ आली, कितीही संकट आली तरी आपण खचून जायचं नाही. शांत राहायचं आणि सामना करायचा. मग काही गरज नाहीये. नाहीये त्या बीच माणसाला भेटायला तू जायचं नाहीये. मी जिवंत आहे. मी जाणार काय भेटायला? तुम्ही पुढे जायचं नाहीये. पुढे शांत बसा. काय करणार आहात तुम्ही तिकडे जाऊन बाबा? हा भोपे, या. आज काय उशीर झाला काय? हो, उशीरच झालाय मला. अरे बाप रे बाबा, अहो भाग्य माझं, तुमचे पाय पुन्हा एकदा माझ्या केबिनला लागले. माझं माझं खरंच भाग्य आहे बाबा. माझी चप्पल जेव्हा तुझ्या थोबाडावर बसेल ना तेव्हा मी धन्य होईल. काय झालंय बाबा? अहो काही चुकलंय का माझं? मी मुलगा आहे तुमचा. तू जर माझा मुलगा असशील तर त्या नात्याने मानसी तुझी बहीण झाली.
मी एखादा भाऊ आपल्या बहिणीबरोबर असं वागू शकतो? बाबा तुमचं काय बाबा ऐका माझं. बाबा बाबा ऐका. बाबा गोंधळ झाला तुमचं. बाबा कसलं बाबा बाबा नाही सोडणार, नाही सोडणार. माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला नाही सोडणार मी. तुला काय वाटलं मी म्हातारा आहे? मी काय करू शकतो? नाही सोडणार. बाबा बाबा मारलात तुम्ही ना, तुम्ही सबर सरांना मारलात, तुम्ही सबर प्रताप जहागीरदारांना मारलात बाबा. मारला, मारलाय मी समरला. हो मारलाय. हे असली नराधमानं मारलेलीच बरी. मारलाय मी. मी पोलिसांना घेऊन येतो. फोन कर पोलिसांना. फोन कर पोलिसांना. माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला नाही जिवंत ठेवणार मी. मारून टाकणार मी. मारलाय मी समर प्रताप जहागीरदारला आणि त्याबद्दल मला कुठलाही पश्चाताप होत नाहीये. फोन लावतो. फोन लाव. आणि एक लक्षात ठेव, गुन्हेगाराला साथ देणाराही तेवढाच गुन्हेगार असतो. तू सुद्धा माझ्या पूर्वीला छळलाय. तूही त्यात आहे. तुलाही नाही सोडणार. नाही सोडणार तुला. नाही सोडणार. नाही सोडणार तुला. नाही सोडणार. नाही सोडणार मी. ठार करीन मी. माझ्या मुलीला त्रास देणाऱ्याला जिवंत नाही सोडणार मी. माझ्या मुलीला त्रास देणाऱ्याला मी जिवंत ठेवणार नाही आणि मला त्याबद्दल कुठलाही पश्चाताप वगैरे काही होणार नाहीये. समरसारख्या असल्या नीच माणसाला मारून 100 वेळेस मला फाशी होणार असेल ना, तरी मी फाशीवर जायला तयार आहे. त्याची मान गळ्यात आणून ठार करेन. 100 वेळेस ठार करेन मी त्याला. 100 वेळेस ठार करेन. बाबा पाणी घे. नाही सोडणार मी त्याला. नाही सोडणार. शांत व्हा, ऐका ना. असं नका ना करू बाबा. काय करू मी? मुलं चुकली की त्यांच्या चुका आईवडील पोटात घेतात. तर मग आईवडील चुकले तर मुलांनी काय करायचं? सगळ्या जगाला शहाणपण शिकवणारा मी, पण आज सपशेल चुकीचा ठरला हा राजन देसाई. चुकीचा ठरला. भाऊ मी त्या हलकट माणसावर काय एवढा विश्वास ठेवला? का? सुरुवातीला खूप वेगळा वाटला मला तो. आपल्या कामाशी एकनिष्ठ असणारा, तत्व जपणारा. म्हणून तुला आठवतं जेव्हा तुला 2 दिवसांची सुट्टी हवी होती कामावरून, तेव्हा त्याने तुला माझ्याकडून लेटर लिहून आणायला सांगितलं होतं. आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजिला होता आणि त्यासाठी मी माझ्या मुलीला लवकर बोलावून घेतले. असं एक लेटर तुमच्या वडिलांकडनं उद्या घेऊन या.